आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेदू वडाची रेसिपी। मेदू वडा जेवढा खायला टेस्टी लागतो तेवढा तो बनवायला थोडा कठीण वाटतो, व्यवस्थित शेप येत नाही। त्यासाठी मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की योग्य प्रकारे शेप कसा आणायचा। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। मेदू वडा करण्यासाठी मी इथे पांढरी उडीद डाळ घेतली आहे 1 वाटी। डाळीला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। पांढऱ्या उडीद डाळीला थोडे पावडरचे कोटिंग असते, त्यामुळे आपण 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि 4 ते 5 तास आपण याला भिजत ठेवणार आहोत। अशा प्रकारे पाणी टाकून ठेवायचे आपल्याला 4 ते 5 तास। 4 ते 5 तासानंतर डाळ तुम्ही पाहू शकता व्यवस्थित भिजली आहे। आता आपण याचं पाणी काढून घेणार आहोत। हे तुम्हाला इथे दाखवते, एक डाळ दाबून व्यवस्थित भिजली आहे ही। आता या डाळीतलं आपण सर्व पाणी व्यवस्थित काढून घेणार आहोत आणि मिक्सरला वाटून घेणार आहोत। याच्यामध्ये मी अजिबात पाणी घालणार नाही, अगदी कोरडंच वाटायचं आहे आपल्याला। हे अशा प्रकारे वाटून झालं पाहिजे। आता वाटलेली डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये थोडा हलकेपणा येईल आणि आपले वडे छान फुगतील। डाळ व्यवस्थित इथे फेटून झाली आहे। आता मी याच्यामध्ये टाकते आहे बारीक चिरलेला कढीपत्ता, याने छान चव येते। 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या मी बारीक कापून। 2 चमचे मी इथे तांदळाचे पीठ ॲड करते आहे, जेणेकरून थोडा पिठाला थोडा घट्टपणा येईल आणि क्रिस्पीही होतील आपले वडे छान। चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। 1 चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट ॲड करते आहे। तुम्ही आलं लसूण पेस्ट ऐवजी बारीक चिरूनही आलं लसूण घालू शकता। त्यानंतर मी ते ॲड केले आहे बारीक चिरलेले खोबऱ्याचे काप, ओल्या नारळाचे काप आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मेदू वडा करण्यासाठी मी इथे एक ट्रिक वापरली आहे। मी इथे एक बटर पेपर घेतला आहे आणि थोडा पाण्याचा हात लावून मी एक छोटासा गोळा घेतला आहे पिठाचा आणि त्याला असं व्यवस्थित एक आकार दिला आहे मेदू वड्याचा। हे मी माझीच एक ट्रिक वापरली आहे। मी अशा पद्धतीने करून पाहिलं होतं आणि मला हे व्यवस्थित जमलं, त्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवते आहे। आता हा पेपर असं उलटा करायचा आहे तेलामध्ये। हे बघा किती इझिली हे मेदू वडा आपला तेलामध्ये आला आहे। एका बाजूने भाजल्यावर त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूनी, पण मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला। हे बघा किती छान रंग आला आहे। आपला इथे मेदू वडा तयार झालेला आहे। मी इथे चटणी आणि सांबार सोबत सर्व करते आहे मेदू वडा। हे बघा मी तुम्हाला दाखवते की बाहेरून किती क्रिस्पी झालेला आहे। खूप क्रिस्पी झाला आहे हा मेदू वडा आणि आतून तितका सॉफ्ट आहे। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मेदू वडा बनवण्याची? तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा ही ट्रिक। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।